पुनश्च एकदा शिवाजी बतीकर यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत। तर या अगोदर आपण बरेच व्हिडिओ पाहिले। तर पंचायत राज विषयाअंतर्गत ग्रामपंचायत पाहिलं, ग्रामसभा, सरपंच, उपसरपंच, त्याचबरोबर पंचायत समिती पाहिलं। पंचायत समितीमध्ये सरपंच समिती पाहिली आणि पंचायत समितीमधील अधिकारी, BDO यांच्याविषयी आपण यापूर्वीच माहिती घेतलेली। तर आपण पाहूया पुढं यानंतर जिल्हा परिषद अंतर्गत कोणकोणत्या बाबी समाविष्ट होत असतात किंवा जिल्हा परिषद यांची माहिती या ठिकाणी आपण घेऊया। तर जिल्हा परिषद तर हा पंचायत राजमधील सर्वोच्च उच्च घटक म्हणून जिल्हा परिषद यांची ही महत्त्वाची संस्था आहे। तर साधारणपणे जिल्ह्याच्या ठिकाणी असणारी सर्वोच्च संस्था, जिल्ह्याच्या ठिकाणी असणारी सर्वोच्च पंचायत राज मधील संस्था म्हणून या ठिकाणी नावलौकिक असलेली ही ग्रामीण भागाचं नेतृत्व करणारी संस्था म्हणून ओळखली जाते। त्याचबरोबर हे GP म्हणजे ग्रामपंचायत प्लस PS पंचायत समिती या दोन्हीपेक्षा सर्वोच्च संस्था म्हणून ओळखली जाते, म्हणून ओळख। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हा परिषदा 34 आहेत। तर जिल्हे 36 आणि जिल्हा परिषदा 34, त्याचं कारण आहे मुंबई व मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन ठिकाणी ZP नाहीत, कारण हा सर्व परिसर या ठिकाणी शहरी किंवा नागरी म्हणून ओळखला जातो, त्यामुळे त्या ठिकाणी महानगरपालिका आहेत। त्याचबरोबर साधारणतः 40,000 लोकांमागे एक ZP उमेदवार त्याची निवड होत असते। तर याच्या अगोदर पाहिले, एक ZP उमेदवाराच्या एरियामध्ये दोन साधारणतः पंचायत समिती उमेदवार उभे केले जातात, त्याला आपण गण म्हणतो। गट म्हणजे ZP उमेदवारासाठी गट आणि पंचायत समिती उमेदवारासाठी गण हा अधोरेखित केलेला असतो। साधारणतः जिल्ह्यामध्ये 50 ते 75 सदस्य हे निवडून येत असतात। एका जिल्हा परिषदमध्ये साधारणतः 50 ते 75 हे लिमिट आहे। सध्या संपूर्ण राज्यात 2000 साधारणपणे 2000 सदस्य ZPचे आहेत। त्याचबरोबर कार्यकाल
5 वर्षाचा कार्यकाल असतो आणि तो पहिल्या बैठकीपासून, झडपीच्या झालेल्या पहिल्या बैठकीपासून मोजला जातो. त्याचबरोबर काही कारणामुळे बरखास्तीचे अधिकार राज्य शासनास आहेत. साधारणतः बरखास्तीचे अधिकार हे राज्य शासनास आहेत. पी.बी. पाटील समितीनुसार पी.बी. पाटील समितीनुसार PS म्हणजे पंचायत समितीचे सभापती, ZP म्हणजे जिल्हा परिषदचे सदस्य असतात. म्हणजे त्यांना स्वीकारावंच लागतं. तर पंचायत समिती सभापती, त्याचबरोबर PS पंचायत समिती सदस्य, ZP सदस्य आपला राजीनामा हे ZP अध्यक्षाकडे देतात. तर अशा पद्धतीची माहिती आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदचे जे पदाधिकारी असतात, ZP पदाधिकारी म्हणजे कोण? त्यामध्ये अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, त्याचबरोबर सर्व विविध जे समित्या असतात तर त्याचे सभापती असतील. यांच्यावर कार्यवाही करण्याचं काम या ठिकाणी कोणाचं असतं? शिस्तभंगाची कार्यवाही. यांच्यावर शिस्तभंग कार्यवाही विभागीय आयुक्त करतात. तर अशा पद्धतीचं कार्य ZP मध्ये असतं. तर साधारणपणे बघा, जिल्हा परिषद अंतर्गत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये किती जिल्हा परिषद आहेत? 34. तर जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे पंचायत राजमधील सर्वोच्च संस्था जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायत आणि पंचायत समितीची सर्वोच्च संस्था म्हणून जिल्हा परिषदची ओळख आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 34 जिल्हा परिषद आहेत. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे 2 जिल्हे जर सोडले तर सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी हे जिल्हा परिषद आहे. त्याचबरोबर साधारणतः 40,000 लोकसंख्येमागे एक जिल्हा परिषद सदस्याची नेमणूक केली जाते. जिल्ह्यामध्ये साधारणतः 50 ते 75 सदस्य हे जिल्हा परिषदचे निवडून दिले जातात. संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी जवळजवळ 2000 सदस्य सध्या जिल्हा परिषद जे आहेत. कार्यकाल हा साधारण जिल्हा परिषद सदस्याचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो, परंतु अध्यक्ष उपाध्यक्षाचा हा 2.5 वर्षाचा असतो. बरखास्तीचे अधिकार हे जिल्हा परिषद ZP जिल्हा परिषदला बरखास्तीचे अधिकार हे राज्य शासनास असतात.
तर PB पाटील समितीनुसार पंचायत समितीचे सभापती हे मानद सदस्य, कोणाचे? जिल्हा परिषदचे मानद सदस्य असतात. आता पंचायत समिती सभापती, त्याचबरोबर झेडपी सदस्य, आणि हे आपला राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षाकडे देतात. झेडपी पदाधिकारी, त्याचबरोबर अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर विविध ज्या समित्या असतात त्या समित्याचे सभापती यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचं काम विभागीय आयुक्त करत असतात. तर या ठिकाणी जिल्हा परिषद महाराष्ट्रात साधारणतः 34 जिल्हा परिषद आहेत सध्याच्या वेळी. जिल्ह्याच्या ठिकाणी असणारी पंचायत राजमधील सर्वोच्च संस्था, जिल्ह्याचं नेतृत्व करणारी मुख्य संस्था, ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमधील सर्वोच्च संस्था म्हणून यांच्यावरील नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था म्हणून जिल्हा परिषदेचं कार्य असते. महाराष्ट्रात एकूण साधारणतः 34 जिल्हा परिषद आहेत. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या ठिकाणी जिल्हा परिषद नाहीत, म्हणून या ठिकाणी संख्या 2 ने कमी आहे. कारण जिल्हे 36 जरी असले तरी जिल्हा परिषद या 34 आहेत. साधारणतः 40,000 लोकसंख्येमागे जिल्हा परिषद सदस्य 1 निवडला जातो. प्रत्येक साधारणतः जिल्ह्यामध्ये या जिल्हा परिषदेमध्ये सदस्याची संख्या 50 ते 75 एवढी असते, ते त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. संपूर्ण राज्यात जवळजवळ 2000 सदस्य जिल्हा परिषदेचे आहेत. कार्यकाल 5 वर्षाचा असतो सदस्याचा. अध्यक्षाचा 2.5 वर्षाचा कार्यकाल असतो. जिल्हा परिषद बरखास्तीचे अधिकार हे राज्य शासनावर असतात. PB पाटील समितीनुसार पंचायत समितीचे सभापती हे जिल्हा परिषदेचे मानद सदस्य असतात. पंचायत समितीमधील सभापती, त्याचबरोबर झेडपी मधील सदस्य हा आपला राजीनामा हा जिल्हा परिषद अध्यक्षाकडे देतात आणि झेडपी पदाधिकारी, त्याचबरोबर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचं काम विभागीय आयुक्त करत असतात. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं काय, आपली सबस्क्राईबची संख्या कमी आहे. जर तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईबर केला तर या ठिकाणी मला शिकवण्यासाठी उत्साह येतो आणि माझं ज्ञान किंवा पुस्तकातलं ज्ञान मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करीन. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी सबस्क्राईब केले पाहिजे आणि हे जे अवघड असणारे ज्ञान आहे ते तुमच्यापर्यंत सहज आलं पाहिजे असं मला वाटतंय. धन्यवाद. ओके, थांबूया.